नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, तिळाची सोंगणी ज्याला म्हणतो आपण ती चालू आहे। तर तिळाची सोंगणी केल्यानंतर याला लगेच बांधणी करून घ्यावी लागते। आता यासाठी सुतळीचा वापर करत आहेत, हे बघू शकता। आणि याची उंची आहे साधारण 5 ते 6 फुटापर्यंत। आणि कापणी केल्यानंतर पेंड्या हे सुतळीने बांधून घेतल्या जातात। अशा पद्धतीने तिळाची सोंगणी जी आहे ही केली जाते। आणि गोफण्या तिळाला आपण नेहमीच म्हणत आलेलो आहे की साहेरी बोंड याला असते बघा, एका बाजूला 3 आणि दुसऱ्या बाजूला 3 या पद्धतीचा हा गोफण्या तीळ आहे। एकरी बियाणे साधारण लागते 1.5 ते 2 किलो। पेरणी पद्धत बैलाच्या साहाय्याने किंवा मग ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोन्ही पद्धतीने केली जाते, किंवा शिंपून सुद्धा तिळाची पेरणी ही केली जाते। आणि तिळाचा कालावधी जे आहे साधारण 90 ते 95 दिवसांमध्ये ही तीळ काढणीसाठी येतो, म्हणजे कापणीसाठी येत असतो। त्यानंतर कापणी केल्यानंतर साधारण याला 3 ते 4 दिवस उन्हामध्ये ठेवले जाते। त्यानंतर याला उलटं करून यातला संपूर्ण तीळ जे आहे हे काढले जाते। अशा पद्धतीने तिळाची हार्वेस्टिंग जी आहे ते आपण म्हणतो ही या पद्धतीची असते। बघू शकता या पद्धतीचा गोफण्या तीळ। आणि ही पेरणी पद्धत आहे 1.5 फुटावर, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर। 1.5 फुटाची पेरणी, एकरी बियाणे वापरलेले आहे 2 किलो। आणि हे आपल्या आत्या शेतामधला तीळ आहे। आणि आपण आपल्या शेतामध्ये जे आहे आपण 1 एकर केलेलं आहे। पाण्याचा अभाव यावर्षी कमी आहे, म्हणजे पाणी कमी असल्यामुळे आपण 1 एकर घर शेतामध्ये केलेलं आहे। याची लागवड होती साधारण 13 जानेवारी 2025ची। तर 2 एकरमधला गोफण्या तीळ या ठिकाणी कापणी चालू आहे। तर मित्रांनो, आता हे बघू शकता, तिळाच्या सुरुवातीला पेंड्या बांधून घेतलेल्या आहे। या ठिकाणी तीळ कापणं चालू आहे आणि तीळ कापल्यानंतर लगेच याला उचलणं चालू आहे। गोफण्या तीळ जे आहे हे थोडासा हिरवा राहते कापणीच्या वेळेस, संपूर्ण वाळत नाही, परंतु बोंड्या वगैरे संपूर्ण पकलेल्या असतात। तर याला अशा पेंड्या बांधून घ्यायच्या असतात तिळाच्या। त्यानंतर असे फारीवर हे आतरायचे असतात। 2-3 प्रकार असतात हार्वेस्टिंगचे, सुरुवातीला कापून घेणे किंवा मग उभं करून ठेवणे, सुडी लावणे ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीने करू शकतो, किंवा मग या पद्धतीने सुद्धा आपण हे करू शकतो। या ठिकाणी गुन्हा आतरलेला आहे आणि पतलं थोडंसं या ठिकाणी हे टाकणं चालू आहे, म्हणजे उन्हाच्या यानं हे संपूर्ण बोंड जे आहे हे तडकतील आणि संपूर्ण तीळ जे आहे हे खाली त्या ठिकाणी गळेल। याला पुन्हा याला पलटी याला मारावं लागेल आणि नंतर याला चाळणी ज्याला म्हणतो आपण चाळणी करून घेणे, तर ती चाळणी करून घ्यायला पुन्हा शेवटला घ्यावं लागते। अशा पद्धतीने तिळाची हार्वेस्टिंग जी आहे ही असते। तर आमच्या भागामध्ये ट्रॅक्टरचे मशीन वगैरे नाही आहेत, काही भागामध्ये ट्रॅक्टरच्या मशीनसुद्धा हे तिळाची हार्वेस्टिंग जी आहे ही केल्या जाते। तर अशा पद्धतीने ह्या आहे गोफण्या, ज्याला आपण नेहमीच म्हणत आलो की साहेरी बोंडे वगैरे असते। आणि बोंड्याची संख्या तुम्ही बघू शकता। आणि त्या बाजूला आहे वेस्टर्न 11 वगैरे आहे। काड्याची जाडी बघू शकता, बोंड्याची संख्या बघू शकता। आणि या बाजूला आहे जे साधा आहे वेस्टर्न 11 वगैरे, ज्याला दुहेरी बोंडे असते, बघू शकता। हे दुहेरी बोंडी आणि याला असते साहेरी बोंडे। एक 2 3 बाजूला 3 असे साहेरी बोंडीचा ही गोफण्या असते, पाहू शकता। बोंड्याची संख्या जास्त असते आणि उत्पन्नामध्ये सुद्धा हे साधारण कमीत कमी तुम्हाला 4 क्विंटल देईल आणि जास्तीत जास्त 7 क्विंटलपर्यंत उत्पन्न तुम्हाला हे देणारी व्हेरायटी आहे। या ठिकाणी थोडं लांब असल्यामुळे बैलगाडीनं आणणं चालू आहे गोफण्या तीळ।